सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले ड्रेनेज कामं तातडीनं पूर्ण करावीत, तसेच नालेसफाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेविका नसीमा नाईक यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं। प्रभागातील अपूर्ण ड्रेनेज कामं, सांडपाण्याचं निचरा न होणं आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान आयुक्त संजिता मोहपात्रा यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। यावेळी नगरसेविका नसीमा नाईक, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, युवा नेते मनसूर नाईक, जावेद नदाफसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 18, शामराव नगर, आप्पासाहेब पाटील नगर, कोल्हापूर रोड येथील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करावी आणि अपूर्ण राहिलेलं ड्रेनेज काम पूर्ण करून मिळावं या संदर्भात निवेदन आज माननीय आयुक्त साहेबांना आम्ही दिलेलं आहे। त्या प्रभागातील पाहणी करून ते काम तातडीनं पूर्ण करून देऊ अशी ग्वाही माननीय आयुक्तांनी आम्हाला दिलेली आहे। कालच माननीय महापौर साहेबांनीही मीटिंग घेऊन नालेसफाईची पूर्वसूचना देऊन ते काम करून घ्यावेत असे त्या डिपार्टमेंटला त्यांनी सूचना केलेली आहे। प्रभाग 18 हा पूरग्रस्त भाग आहे आणि एक पाऊस झाला तरी दलदल निर्माण होते, त्यामुळे प्रभागात नालेसफाई ही पावसाळ्याआधी करून मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे। आम्ही दिलेल्या निवेदनानंतर माननीय आयुक्तांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही दिली आहे। त्यानंतर ही काही उपाययोजना नाही झाल्या तर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।